नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्याला आता आरटीची प्रतीक्षा संपली आहे, कारण लोकमतच्या न्यूजनुसार किंवा लोकमतच्या वृत्तानुसार आपल्याला एक माहिती हाती आली आहे की लोकमत असं सांगत आहे की उद्यापासून आरटीची नवीन प्रक्रिया पुन्हा नव्याने चालू होणार आहे। काय आहे वृत्त थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो। राज्य शासनाने आरटीमधील सुधारण्याच्या नावे केलेल्या नियम बदलास उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या आठवडाभरानंतर आरटी प्रवेश प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला आहे। या प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात होणार असून पालकांना शुक्रवारपासून दिनांक 17 मे रोजीपासून आपल्या पाल्याचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे। मात्र यापूर्वी अर्ज भरलेल्या पालकांना आपल्या पाल्याचे अर्ज नव्याने भरावे लागणार आहे। आरटीतील प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील 1 लाखाहून अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। आरटीतील अन्यायकारक बदलाविरोधात पक्ष आणि संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या। या याचिकेवर दिनांक 6 मे रोजी झालेल्या सुनावणीमध्ये दिनांक 9 फेब्रुवारी रोजीच्या शासन आदेश सूचनेला स्थगिती देण्यात आली होती। या स्थगितीस आठवडा उलटूनही आरटी प्रवेश प्रक्रिया जुन्या नियमानुसार राबविण्यास सुरुवात झाली नाही। आरटी प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार ते तरी सांगा, अशा मथळ्याखाली लोकमतने बुधवारी दिनांक 15 रोजी ही बातमी प्रसिद्ध केली। या वृत्ताची दखल घेत राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शुक्रवारपासून आरटी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे आरटीच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांची प्रतीक्षा आता संपली आहे। आरटी प्रवेशाच्या पोर्टलवर आरटी प्रवेशात पात्र असणाऱ्या शाळा आणि प्रवेशासाठी उपलब्ध जागेची माहिती जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर मित्रांनो, आपण आरटी पोर्टलवर आता जाऊन बघूया की आरटी पोर्टलवर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे की नाही। बघा मित्रांनो, आरटीचं ऑफिशियल पोर्टल आहे। ते अजून कुठलंही नोटिफिकेशन आपल्याला दिसत नाही, नवीन नोटिफिकेशन। हे बघा, शेवटचं नोटिफिकेशन हे 3/4/2024 आहे। अजून कुठलं नोटिफिकेशन पडलेलं नाही। त्यामुळे आपण आता स्कूलची लिस्ट बघूया। जिल्हानिहाय लिस्ट टाकण्यात आली असं ते म्हणतायत, आपण चेक करूया। नाशिकमध्ये चेक करूया, ब्लॉकनुसार नाशिक सिवन आरटी कोटा सिलेक्ट करूया आणि सर्च करूया। मित्रांनो, सर्च होत नाही, याचा अर्थ आरटी पोर्टलवर कुठले ना कुठले चेंजेस करण्याचे काम चालू झाले आहे असे आपण मानू शकतो। कारण अर्धा 1 तासापूर्वी मी चेक केलं त्यावेळेस इथं स्कूल दिसत होत्या, पण आता स्कूल दिसत नाही। याचा अर्थ कुठले तरी प्रोसेस चालू आहे या पोर्टलवर। तर अजून कुठलंही नोटिफिकेशन, नवीन नोटिफिकेशन किंवा नवीन परिपत्रक आरटी पोर्टलवर आलेलं नाही। लवकरच आजचा दिवस बघूया आपण वाट। आरटी पोर्टलवर आता जर नवीन नोटिफिकेशन आलं किंवा नवीन परिपत्रक आलं तर आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे। त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।